कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। संकट येऊ नये असं जरी वाटत असेल, पण संकट हे येतच असतं जीवनामध्ये. कारण जीवन सुख आणि दुःखाने मिश्रित असं जीवन आहे. आणि म्हणून जरी जीवनामध्ये संकट आलंच, तर त्या संकटाचा सामना करण्याची क्षमता आपल्यामध्ये नसते. आपण कितीही जरी त्या संकटाला तोंड देण्याचा प्रयत्न केला ना भाऊ, पण माणूस म्हटलं की त्या संकटाचा सामना करू शकत नाही. आणि म्हणून जर आपल्या जीवनामध्ये संकट आलंच यदा कदाचित, तर काय करावं? माणसं घाबरून जातात संकटामध्ये. निर्णय काय घ्यावा कळत नाही. उद्विग्न अवस्था होऊन जाते, उदास होऊन जातात माणसं. अशा वेळेला त्या संकटातून जर बाहेर पडायचं असेल, तर त्यावेळेला एकमेव पर्याय उरत असतो, तो म्हणजे परमात्म्याचा, भगवान परमात्म्याचा धावा. आपल्या बी जीवनामध्ये जर कधी संकट आलं ना सज्जन हो, तर ते संकट नष्ट करण्यासाठी मी एक तुम्हाला मंत्र सांगतो. अतिशय गोड असा मंत्र आहे. तो मंत्र जर आपण आपल्या जीवनामध्ये संकटाच्या काळामध्ये जर आपण उच्चारला ना 11 वेळेस, अगदी अंतःकरणपूर्वक जर त्या मंत्राचा उच्चार आपण केला, तर निश्चित आपलं जीवनामध्ये आलेलं जे संकट आहे ते संकट निवृत्त झाल्याशिवाय राहत नाही. तू म्हणाला कोणता असा तो मंत्र आहे? ऐका जरा, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, जेणेकरून आपल्या संकटाच्या काळामध्ये त्या मंत्राचा आपल्याला उपयोग करता येईल. आणि हा जो मंत्र आहे ना, हा मंत्र माझ्या डोक्यातला नाही. हा मंत्र सिद्ध मंत्र आहे. गोपिकांनी आपल्या जीवनामध्ये स्वयंसिद्ध केलेला तो मंत्र आहे. श्रीमद भागवतातला अतिशय गोड असा पोकळे महाराज सुंदर असा तो मंत्र आहे. म्हणून आवर्जून सगळ्यांनी आपण लक्ष देऊन ऐका. तो मंत्र फार गोड आहे. कृष्णाय वासुदेवाय, दोन्ही हात जोडावेत. कृष्ण परमात्म्याची मूर्ती आपल्या समोर ठेवावी, फोटो ठेवावा, देवघरामध्ये डोळे बंद करावेत. आणि ज्या वेळेला निर्णय काय घ्यावा हे कळणार नाही, अशा परिस्थितीमध्ये केवढं बी संकट असू द्या सज्जन हो, भगवान कृष्ण परमात्म्याच्या फोटो समोर, मूर्तीच्या समोर बसा आणि हात जोडून म्हणा, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय. ज्या वेळेला सज्जन हो द्रौपदीच्या जीवनामध्ये संकट आलं ना, त्यावेळेला द्रौपदीने अगोदर सगळ्यांचा दावा केला, कुणीही तिच्या मदतीला आलं नाही. नंतर तिला वाटलं मी आर्य नारी आहे. दत्ता महाराज, द्रौपदीने विचार केला, ती म्हणते मी आर्य नारी आहे, माझं रक्षण मी स्वतः करू शकते. पण माणूस म्हटल्यानंतर किती शक्ती किती असू शकते, आणि त्यातली त्यात द्रौपदी ही नारी आहे, अबला आहे. ज्या वेळेला त्या द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी ती असह्य झाली, त्यावेळेला त्या द्रौपदीने आपल्या त्या संकटाला दूर करण्यासाठी, त्या संकटावर मात करण्यासाठी माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याचा दावा केला. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. द्रौपदीने दावा केल्याबरोबर भगवान परमात्मा एका क्षणाचाही विलंब न लावता तो परमात्मा दुसऱ्याच क्षणाला त्या द्रौपदीच्या जवळ आले आणि द्रौपदीच्या जीवनातलं संकट परमात्म्याने दूर केलं. असं संकट आलं होतं एक वेळा गजेंद्रावरती. नकरानं पाय पकडलाय, नकरानं पाय पकडलाय आणि तो नक्र
त्या गजेंद्राला पाण्यामध्ये ओढतोय. परिवारातले सगळे लोक आजूबाजूला आहेत. अरे वाचवा, मला वाचवा, मरतोय मी, मला वाचवा. हा नक्र मला पाण्यात ओढून घेऊन जातोय. पण कशाचं काय? संकट काळाला जो कामाला येत असतो म्हणतात ना, तोच आपला असतो. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतायत, धीरज धर्म मित्र अरुणारी, आपत्काल परीक्षेमुळे चारी. धैर्याच्या वेळेला माणसाची परीक्षा ही संकटाच्या काळात होत असते. दत्त महाराज, माणसाचा धीर, माणसाचा मित्र, माणसाची नारी, नारीचं प्रेम, या सगळ्या गोष्टींची परीक्षा वाईट काळामध्ये होते. गजेंद्राने सगळ्यांना आवाज दिला, पण सगळे पळून गेले. ज्याची तुझं गुंती संत म्हणतात, ते तुझं मोकलिती अंती. अंतकाळाच्या वेळेला शेवटी सगळे हात झाडून पल्ला झटकून पळून जातात. शेवटी त्या गजेंद्राला सुद्धा आपल्या जीवनात आलेलं संकट नष्ट करण्यासाठी त्या गजेंद्रानं भगवान परमात्म्याचा धावा केला आणि मन लावून कृष्ण परमात्म्याचं स्मरण केलं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आवाज दिला त्या गजेंद्राने भगवान कृष्ण परमात्म्याला. त्यावेळेला भगवान परमात्मा भोजन करत होते. देवाने हातात घास घेतलेला आहे आणि तो आवाज लक्ष्मी मातेच्या सुद्धा कानावर गेला. पोकळे महाराज, लक्ष्मी माता भगवान परमात्म्याला म्हणताय, देवा तो हाती तुम्हाला आवाज देतोय. हा मनेपर्यंत भगवान परमात्मा आई साहेबांच्या जवळ होते आणि थी मनेपर्यंत भगवान परमात्मा हातीच्या जवळ गेले. आणि कबीरदासांनी गोड वर्णन केलंय, हा कहे लक्ष्मी, थी कहे गजराज, आगे छुटत बोली, पीछे भूत आवाज. दुसऱ्याच क्षणाला भगवान परमात्मा त्या गजेंद्राच्या जवळ गेले आणि त्याच्या जीवनातलं संकट नष्ट करून टाकलं. आई बाप, विश्वास ठेवा, फक्त माझ्या भगवान परमात्म्यावर विश्वास ठेवा. जीवनातलं केवढं बी संकट असलं ना, किती बी मोठं संकट जीवनामध्ये येऊ द्या, तुमच्या जीवनातलं ते आलेलं संकट पर्वता एवढं जरी असलं ना, त्याला धुळीच्या कणासारखं करून टाकण्याची ताकद जर कुणात असेल तर ती माझ्या भगवान परमात्म्याचं आहे. म्हणून फक्त विश्वास त्या परमात्म्यावर ठेवा आणि या गोड मंत्राचा आपण उच्चार करा. अशी कित्येक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील सज्जन हो. त्या उत्तरेने सुद्धा भगवान परमात्म्याचं त्याला संकटाच्या काळामध्ये ज्या वेळेला त्या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं ना, त्यावेळेला तिला काय करावं कळत नव्हतं. पोटामध्ये गर्भ आहे, गर्भाच्या दिशेने ते ब्रह्मास्त्र येत होतं. आवाज दिला तिने, पाही पाही महायोगी देवदेव जगतपते. आवाज दिला तिने, माझा परमात्मा दुसऱ्या क्षणाला हजर झाला. 2 रूप धारण केले. एका रूपाने छोटे रूप धारण केलं, त्या उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये जाऊन सुदर्शन चक्राने त्या ब्रह्मास्त्रापासून उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. आणि दुसऱ्या रूपाने तिला विचारत होता की उत्तरा, आपको कोई तकलीफ तो नहीं है, तुम स्वस्थ महसूस कर रही हो ना. तिलाही काही कळू दिलं नाही, परंतु तिचंही जीवनातलं संकट नष्ट केलं. कित्येक भक्तांच्या जीवनामधले संकट नष्ट केले सज्जन हो. म्हणून संत म्हणतात, मागे पुढे उभा राहे संभाळित, आलिया अगाध निवार. तो परमात्मा तुमच्या जीवनातली संकट दूर करण्यासाठी हजर होतोय. म्हणून या सुंदर मंत्राचा आपणही वारंवार स्मरण करत राहा. आपल्या जीवनातलं संकट दुःख नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.